22 तारखेपासून त्यांचं निर्णायक आंदोलन या ठिकाणी सुरू केलं होतं. तर त्यामध्ये काही त्यांच्या मागण्या होत्या. तर त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या शिष्टमंडळाशी जवळपास या कार्यालयामध्ये आम्ही 3 वेळा बैठक आयोजित केली होती. आणि कालच्या बैठकीमध्ये तपासी अधिकारी, त्यानंतर जिल्हा परिषदेच्या ज्या ह्यांच्या PD आहेत, प्रकल्प संचालक DRDA, तर यांच्यासोबत बैठक घेतली. आणि त्या बैठकीमध्ये मग यांची अर्जदारांची जी मागणी होती की जो गुन्हा नोंद झालेला आहे पाठीमागच्या एका केसमध्ये परनाळीच्या, तर त्या केसमधील आरोपींना अटक करण्याबाबतची, तर त्यातल्या एका मुख्य आरोपीला त्यांनी अटक केलेली आहे आणि कोर्टामध्ये हजर केला असता त्यांना 3 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. आणि एक घरकुलाचा एक विषय होता, तर घरकुलाच्या विषयामध्ये सुद्धा त्यांनी एक टाईम बाउंड कार्यक्रमाचं त्यांना पत्र दिलेलं आहे. त्यामुळं त्यांच्या ज्या महत्त्वाच्या मागण्या आहेत, तर त्या महत्त्वाच्या मागण्या ची पूर्तता झालेली असल्यामुळं आम्ही त्यांना आजच्या या पत्राद्वारे विनंती केलेली आहे की हे बेमुदत जे त्यांचं निर्णायक आंदोलन आहे ते पाठीमागे घ्यावं. आणि त्यांना प्रकरणामध्ये किती आरोपी आहेत? आणि परनाळीच्या त्याच्यातले डिटेल्स मला नाही सांगता येणार आणि ती केस आता कोर्टामध्ये असल्यामुळं त्याच्यावर बोलणंही योग्य होणार नाही. परंतु त्याबाबत आता सोमवारीच हिअरिंग आहे कोर्टामध्ये, तर फिर्यादी म्हणून ह्यांना देखील त्या ठिकाणी उपस्थित राहून बाजू मांडायची संधी आहे. या बाकी मागण्या त्यांनी म्हणजे तुम्ही निवेदनासंदर्भात त्यांना कळवले की बाबा मागे घ्या, त्या तुमच्या मागण्या आहेत त्या आम्हाला मागण्या बऱ्यापैकी पूर्ण झालेल्या आहेत. आणि आता त्यांनी एक पत्र दिलेलं आहे, तर त्याबाबत आम्ही 7 तारखेला संबंधित अधिकाऱ्यांबरोबर त्यांच्या शिष्टमंडळाची बैठक ठेवलेली आहे. तर त्यामध्ये आम्ही सकारात्मक चर्चा करू. तर त्यांनी आमच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि ते आज आंदोलन त्यांचं स्थगित करत आहेत. त्यामुळे त्यांचं देखील मी प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो.